पालकमंत्री पदासाठी गोगावलेंचं नाव जाहीर होऊ शकतं। पालकमंत्री पद दिलं नाही तर रायगडमध्ये उठाव होईल। तटकरेंनी रायगडचा जनादेश समजून घ्यावा, महेंद्र दळवींचं वक्तव्य। पालकमंत्री नसले तरी सध्या रायगड आणि नाशिकमध्ये काम सुरू आहे। पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा, अजित पवारांची प्रतिक्रिया। साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची बैठकीला आज शरद पवार आणि अजित पवार उपस्थित राहणार। बैठकीनिमित्त काका पुतणे एकत्र येणार। दुपारी 2 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान बैठक होणार। बीएमसी निवडली की काही लोकांना मुंबईची आठवण येते, मग मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी जुनी कॅसेट पुन्हा सुरू करतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षबांधणी। सुधीर साळवींच्या ठाकरेंच्या शिवसेनेची सचिवपदी नियुक्ती। सुधीर साळवी सध्या शिवडी विधानसभा संघटक। संभाजीनगरात संजय शिरसाटांच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं कर्जमाफीसाठी आंदोलन। पोलिसांनी प्रहारच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं। आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच। 14 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून प्रहारच्या मागण्या मांडणार, शिरसाट यांची प्रतिक्रिया। बच्चू कडूंची माणिकराव कोकाटेंसोबत फोनवर चर्चा। 17 तारखेला मुंबईत या, सविस्तर चर्चा करू, कोकाटेंचं आश्वासन। तर बच्चू कडूंना पोलिसांनी सिन्नर घाटात अडवल्यानंतर कडूंनी कोकाटेंना फोन केला। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। कडूंचा सरकारला 17 तारखेपर्यंत अल्टिमेटम। 17 एप्रिलच्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा। ठाकरे सरकारमध्ये मंत्री झालो, मग शिंदे सरकारमध्ये मंत्री झालो, आता फडणवीस सरकारमध्येही मंत्री झालो। जळगावचा पालकमंत्री होण्याचाही मान मिळाला, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य।